आणि तेही सुरक्षितेचे. मित्रांनो, ज्यावेळेस शाहिस्तेखानाची बोटं कापली त्यावेळेस शाहिस्तेखानाची बहीण धावतच आली आणि म्हणाली, गजा भोगया, गजा भोगया, गजा भोगया, गजा भोगया, ये नराधम सिवा मेरे छोटी बेटी को उठा कर ले गया. हे ऐकताच शाहिस्तेखान म्हणाला, ये सिवा मेरी उंगली काट सकता है, ये सिवा मेरी उंगली काट सकता है, ये सिवा किसी दुश्मन की गर्दन काट सकता है, लेकिन ये सिवा किसी औरत या बेटी पर कभी हाथ नहीं डाल सकता. उगाच प्रभुदास ठाकरेंनी लिहिलं नाही की बाबांनो एक वेळ तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल, बाबांनो एक वेळ तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल, पण शुभाच्या चारित्र्यावर एकही डाग नाही. कारण जिजाऊंनी त्यांना शिकवणच दिली होती की राजे, तुम्हाला या महाराष्ट्रात बाया नाचवणारे शुभ व्हायचं नाही तर बाया वाचवणारे शुभ व्हायचे. सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है. सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है. जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है. जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है. नव्हते आमदार, नव्हते खासदार, नव्हते आमदार, नव्हते खासदार, तरी सुखी होता महाराष्ट्र माझा. कारण राज्य होते ते माझ्या शुभराजांचे. जिंकून दुनिया सारी सिकंदर इथंच लढला होता. लाख मोलाचा राजा माझा, 586 या जमातीत लढला होता. लाख मोलाचा राजा माझा, 586 या जमातीत लढला होता. शेवटी जाता जाता एवढेच म्हणते, मुक्या मनाने किती उधळू शब्दांचे बुडबुडे, मुक्या मनाने किती उधळू शब्दांचे बुडबुडे. तुझे पवाडे गातील पुढकी तोफांचे चौघडे, तुझे पवाडे गातील पुढकी तोफांचे चौघडे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. धन्यवाद. या शहरात सर्वांनी टाळ्यांचा गजर केला पाहिजे. बघा, खेळायच्या बागडायच्या वयामध्ये अख्खा छत्रपतींचा इतिहास जो त्यांनी गायला अक्षरशः आपल्या सर्वांच्या अंगावरती म्हणजे शहारे आणि एक डोळ्यात एक अश्रू जरी म्हणजे आपले आले की खऱ्या अर्थानं हिची मुकले दोघंही, त्या दोघांसाठी अनेक एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजेत. आणि आपली ही मुलं अशा पद्धतीचा इतिहासाचे अभ्यासच म्हणून घडले पाहिजेत. याच्यातून आपण ते शिकलं पाहिजे. यानंतर आपल्या जगद्गुरु